एक महत्त्वाची अपडेट आहे। सोलापूर जिल्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळते। महाविकास आघाडीसोबत असणारा शेतकरी कामगार पक्ष आणि या पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख हे भाजपाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले। करमाळ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार नारायण पाटील देखील भाजपच्या गोटात आज दिसून आलेत। सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं विरोधी आमदार जवळ करून भाजप जिल्ह्यात नवी समीकरणांची नांदी घडवताना दिसते। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, गौरी, नक्कीच आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि आपण एकंदरीत पाहिलं तर भाजपचे सर्व पदाधिकारी, पालकमंत्री व त्याचबरोबर शरद पवार पक्षाचे नारायण पाटील जे करमाळ्याचे आमदार आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे बाबासाहेब देशमुख आमदार आहेत, हे दोघेही आज भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामध्ये दिसून आले। महत्वाचे म्हणजे आपण पाहिलं तर आता या राज्यात सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी आमदार जवळ करून भाजप नव्या समीकरणाची नांदी घडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शरद पवार त्या गटाचे आमदार व भाजप शेकापचे आमदार या दोघांनीही अर्ज भरण्यासाठी हजेरी लावल्यामुळे आता सगळीकडे चर्चेला उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। गौरी, नक्कीच माऊली, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।